रानात पाणी शेताला लावलंय आणि आम्ही जेवायला लागलोय। तर रानात जेवायची मजाच वेगळी असते। तर ही मजा फक्त शेतकरीच घेऊ शकतो। तर आम्ही सुद्धा शेतकरीच आहोत हे तुम्हाला माहितीच आहे। हाय मित्रांनो, तर चला बघा आमची जनावर बसले ती। मी आता आल्या शेतावरती 10 वाजले, ते 10 साडे 10 वाजून गेले। तर निवांत बसल्या आणि ही उभा आहे ती। तर बाहेरची जनावर बघूया आपण। निवांत बसले ती हाय का, आणि इकडची पण बसली ती। पाहू शकता बाहेर गेले की उठतील, कारण की त्यासने वाटेल खायच टाकते त्या। तर ह्यांचं कोंबड्यांचं बघा कसं गाईच्या अंगावरती फिरायचं चाललंय। वाघ्याला इथं बांधले। तर कारभाऱ्यांना भाकरी घेऊन आल्या मी, म्हणजे जेवण घेऊन आल्या। तर चला कारभारी काय करतात दाखवते तुम्हाला। तर मित्रांनो मैत्रिणींनो बघा, यशराजचा पप्पा म्हणजे कारभारी काय करते त्या, पाणी लावलंय गव्हाला। तर सकाळी दूध काढून मला नेऊन घरी सोडली आणि माघारी आलं तर चहा घेऊन। तर मी आता सगळं आवरून जेवण करून घेऊन आल्या। जेवायचं आता बराच वेळ झाला, 11:30 वाजले असतील, 11 साडे 11 मी काय बघितलेलं नाही। तर हा आहे आपला गहू। तर निम्म पाणी झालेलं आहे। सकाळी लाईट आलेली 8 वाजता, 8 सव्वा 8ला लाईट येते। तर कारभारी बघा पाणी लावलं या आणि उभा राहिले ते शेताला। तर गहू कसा आलाय बघा आमचा। गहू पेरणी झाली त्यावेळेस तुम्हाला मी ब्लॉग दाखवलेला। आज गव्हाला दुसरं पाणी आहे आपल्या। गहू कसा आलाय कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो व्हिडिओ आणि शेतीतलं व्हिडिओ छान वाटतात की नाही, तुमची कमेंट आली की मला उत्सुकता वाटते की नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याची। शेतात काय चाललंय काय नाही। तर बघा पाटानं पाणी कसं चाललंय। सूर्य आलाय माथ्यावरती, कारभाऱ्यांचं चाललंय पाणी लावलंय। तर निम्म पाणी झालंय शेताचं, अर्धा हिस्सा राहिलाय। मग जरी आम्ही शेडवरती जेवाय गेलो तर इथं फुटाफुटी होत्या पाण्याची, म्हणून मी इकडेच जेवण घेऊन आलोय। तर शेतात बसून भाकरी खायला मस्त वाटतं, आणि आपल्याला एक भाकरी जात असली तर आणखी अर्धी खावीशी वाटते शेतात। जेवण मनसोक्त जेवण जातं आपल्याला। हो कारभारी काय तर मस्त असा झिंगा आणलाय करून। झिंगा भिंडा नव झिंगा झेंडा कसला झिंगा आणि पाटाला बघा पाणी चालू आहे। खाताना घरी काय मस्त असल्यावर पेते तुम्ही। किती भूक लागल्या बघा। आमटी भात चपाती झिंगा मस्त असं, आणि वातावरण बघा किती छान वाटतंय आभाळाच्या सावलीला बसून जेवायला। तर रानात पाणी शेताला लावलंय आणि आम्ही जेवायला लागलोय। तर रानात जेवायची मजाच वेगळी असते। तर ही मजा फक्त शेतकरीच घेऊ शकतो। तर आम्ही सुद्धा शेतकरीच आहोत हे तुम्हाला माहितीच आहे। आमटी घे शेवग्याची मस्त अशी झणझणीत आमटी करून आणली। तर मित्रांनो या जेवायला। तर सकाळचं दुपारचं जेवण संगत चाललंय आमचं। कांदा आणायचा होता विसरलं।
पाणी किती सरस लावलं. काय सुतकदा. तर मित्रांनो कारभार बघा पाणी माझ्या ह्याच्यावर सोडलंय. जावा मला म्हणते ते पाणी लाव. माझ्या जीवावर टाकले आणि गेले त्या. आणि ही पाणी मला आता ऐकायचं का. दोघं असून पाणी ऐकत नव्हतं. आणि कारभार चाललेच बघा घरी. घरी म्हणजे बिया नाही निघाले त्या कशाच तरी. ते ताक करायचं आपल्याला. त्यात काय बी टाकायचंय कसलं ते आणाय गेले ते. बघू शकता इथनं जाणार आपल्या शेडावरती. तर शेड आपलं दिसलं का तर तिथं. आणि इथं पाणी लावलंय. चला चला बघूया पाणी कुठपर्यंत पोचलंय. म्हणजे आपल्याला दार मोडायला. कारण की मलाच आता कळायचं बंद झालंय कसं पाणी पाजायचं. भीती वाटते. तर चला कधी नाही एकटीने पाणी पाजलेलं शेताला पाणी दिलेलं. तर शेताला पाणी दिलंय खरं आमच्या मोटरीचं. आमची 3ची मोटर आहे. आणि ही मोटर जरा मोठी असल्यामुळं पाणी भरपूर काढत्या. आणि पाणी मोठं असल्यामुळं आपल्याला 7-8-10 म्हणजे दारी करायला लागते त्या सऱ्यासनी. आणि मग पाजायला लागतंय. तर आता एकटीनं बघा इकडे यायचं. इथं बघायचं पोचलंय का नाही. आणि तिथं जाऊन बंद करायचं. म्हणजे किती माझ्या आता हेल्पट होणार. अजून एवढं पाणी पाजायचंय. कारभारी गेले बघा दिसले का. गेले घरी. आता चला आपली ड्युटी चालू. मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही म्हणणार समोरचा व्हिडिओ का करत नाही. तर थांबा तुम्हाला दाखवते समोरचा व्हिडिओ का करत नाही ते. मित्रांनो मैत्रिणींनो हा समोरचा कॅमेरा आहे. हा खराब झालेला आहे. माझा चेहरा तुम्हाला दिसतोय का नाही काय माहिती नाही. तर मित्रांनो इथलं पाणी बंद केलं. आणि इकडं दारं धरले. आले का मला धरायला. खरं पाणी तुम्ही म्हणशीला खाली कसं जातंय. तर खाली पण राहिलेत सऱ्या म्हणून खाली सोडले. आणि इकडे ह्या 4-5 सऱ्यासने सोडले. बघा कसं जमतंय का मला. शेतकऱ्याची कारभारी शोभते का. बघू शकता लय पण एकाच दाराला पाणी जाऊन चालत नाही. असं सारखं फिरावं लागतं सारखं. संध्याची झोप एवढी भारी लागते का नाही की बसच. सरलं पाणी गेलं की आत घ्यायचंय. कुठनं बघून येते मित्रांनो पाणी कुठवर आले. या सरीतनं जाऊया चला. तर गव्हात तण पण भरपूर आले बघा. बारीक इरडा भरपूर आहे. तर आपलं पाणी कुठवर गेले आपल्याला बघितलं पाहिजे. पाणी बघितल्याशिवाय इकडे बंद कसं करायचं. परत निम्म्यातच राहतंय. तर मगाशी कारभाऱ्याने तसंच केलं. एक सरी अर्धवटच ठेवली. अर्धीच पाजली आणि अर्धीला पाणीच नाही पुढं. म्हणून आता मला डबल तिकडं खाली पाणी सोडावं लागलं त्या सरीला. कारण की आत्ता पाणी चुकलं की परत पुढच्या पाण्यापर्यंत गहू पूर्णपणे सुकून जाईल आपला. त्यामुळं बघूया कुठपर्यंत पाणी गेलं. ह्या सऱ्यासने आणखी डबल लावलं पाहिजे मला. ह्या सऱ्यांचं बंद करून मी खाली लावले. तर मित्रांनो मैत्रिणींनो शेतकऱ्याची कारभारी होणं सुखाचं नाही. आणि वाघाला वाघीनं शोभती म्हणतात तसंच. मी काय म्हणत नाही मी वाघीण आहे. खरं शेतीत पण खांद्याला खांदा लावून नवऱ्याच्या काम करावं लागतं. तर आता बघा कारभारी नसले शेतावर तरी आपण हँडल करावं लागतं शेतातलं. नाही म्हणून चालत नाही. कसं ना कसं शिकायलाच पाहिजे. कारण की का आपल्याला परपंच्या पुढं न्यायचंय. अगोदरच आपल्या शेतभावाला मालाला सरकार काय भाव देत नाही. त्यामुळं काहीतरी केलंच पाहिजे. पर्याय नाही. तर ह्या सऱ्या अजून आहेत
पाणी पोचायचं आहे. तर ही सरी आल्या, ही सरी पोचली की ह्या सरीसने मोडायचं. तर बघा इकडं बघा 1 2 3 4 आणि 5 6 आणि ही 7वी. या सरीला पाकच पाणी नाही. तर हे बघा असं अर्धवट राहून जातं. इकडं प्यायलंय पाणी, इकडं प्यायलंय, मध्येच सरी राहिले. तर हे असं बघून पाणी पाजावं लागतं. माणसं म्हणते तर पाणी सोडायचं आणि बसायचं निवांत. तर तसं नाही मित्रांनो, पाणी लावलं की 100 वेळा ते शेतातून नाचावं लागतं. इकडून तिकडं, तिकडून इकडं. पाणी कुठपर्यंत गेलंय, कुठपर्यंत आलंय बघायला लागतं. तर सूर्य बघा कुठं आलाय. तर कारभाऱ्याने मी जेवण केलं. कडच्या सरीला घालेले ते पाणी राहिलेले. ह्या सरीचं कमी करा, पलीकडच्या सरीला जरा जाऊ दे पाणी. पलीकडच्या कडची सरी आहे का नाही ती सगळ्यात महाग आहे. ह्या सऱ्या गेलेत जरा पुढं. मित्रांनो सूर्य बघा कुठं आलाय. हा हा घरात वे. मित्रांनो कारभारी आलं तर बघा गावात गेलेलं ती, आणि एवढं शेत मी पाजलं बघा पाणी कारभारी असतोवर. आणि हे आता कारभाऱ्याने मला इकडच्या कडेला पाठवले की पाणी पोचलंय का बघ म्हणून. किती लांब सर आहेत बघा. तिथून इथवर चालून चालून दमली मी. तर बघूया आता किती सऱ्यासनी लावलंय बघा. 1 2 3 4 5 6 सऱ्यासनी लावलंय पाणी. तर त्यातली एकच सरी ही आल्या पुढं. हे अजून मागं येतात. कारभारी ही सरी बंद केली असा का? ही पण बंद करा. बघा कारभारी आमचं कसं करायला लागले ते. इथून सांगायचं, तिथून कारभारी बंद करतात पाणी. तरी ही सरी आली आपली कडपर्यंत. बंद करायला सांगितले. तर मित्रांनो फायनली आपलं पाणी पाजून झालेलं आहे गव्हाला. तर आता तिसऱ्या पाण्याशिवाय आपण काही इकडे येणार नाही. बघूया उद्याला जर भुंड खाली गेलं नाही, गरावलं नाही जास्त असं म्हणजे पाय सोसलं तर आपण ह्याला विर्या टाकायचा आहे उद्याला. बघूया आता उद्याला कसे कसे घाती त्या घात आल्यानंतर. तर इकडून बघा राहिलेलं पाणी, कारण की शेताला जास्त पाणी सोसत नाही त्यामुळं म्हणजे हे होत नाही, गहू सगळा झाकून जाईल पाण्यामुळे. तर इकडे बघा कसं पाण्याचा हे येतंय बघू शकता.